drawn passes through points E, B, C. आता ह्याच्यामध्ये त्याचा आन्सर तर मी तुम्हाला सांगणारच आहे. तर समजा एक पॉइंट दिला असेल आपल्याला, एक्सप्लेनेशन साठी सांगतो. समजा एकच फक्त ए पॉइंट असेल, तर त्या ए पॉइंटला सेंटर धरून आपण असे अनेक सर्कल काढू शकतो. म्हणजे वन पॉइंट असेल, एकच पॉइंट दिला असेल तर, म्हणजे सगळेच सांगतो, म्हणजे तुम्ही एक्झामला लक्षात ठेवा. एकच पॉइंट असेल तर तुम्हाला इन्फायनाइट सर्कल काढता येतात. ओके, सपोज 2 पॉइंट्स असतील, म्हणजे इकडं ए आणि इकडं बी असेल, हा असा. तर याला जर तुम्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला तर याच्यामधून सुद्धा तुम्हाला, समजा याला परपेंडिक्युलर बायसेक्टर, सॉरी जस्ट मिनिट, समजा मी याला परपेंडिक्युलर काय केलं, बायसेक्टर काढला, म्हणजे हा याला काय करतो, तर हा इथे समजा इथे एखादा पॉइंट घेतला पी, तर पी सेंटर ठेवून या दोन्हीतून जाणारा काय काढू शकता तुम्ही, सर्कल. पी सेंटर ठेवून या दोन्हीतून जाणारा काय काढू शकता, सर्कल काढू शकता. क्यू ठेवून पण सर्कल, म्हणजे क्यू सेंटर घ्यायचा आणि ह्या दोन्ही पॉइंट मधून जाणारा सर्कल काढू शकता. आर, एस असे ह्या लाईनवर, ही लाईन कितीही मोठी काढू शकतो आपण. त्यामुळे याच्यात सुद्धा किती असतील, 2 पॉइंट्स असतील दिलेले, तरी पण काय करता येतात आपल्याला, सेम इन्फायनाइट सर्कल काढतात. म्हणजे 1 पॉइंट असेल तरी इन्फायनाइट सर्कल, 2 पॉइंट्स असतील तरी पण इन्फायनाइट सर्कल काढता येतात. तर 3 पॉइंट मध्ये 2 कंडिशन होतात. 3 पॉइंट मध्ये एकूण 2 कंडिशन आहेत, ते दोन्ही लक्षात ठेवा. 1 और 2 पॉइंट्स असतील तर इन्फायनाइट सर्कल. 3 पॉइंट मध्ये काय होतं, समजा 3 पॉइंट्स आर कोलिनियर, म्हणजे ए, बी, सी हे समजा कोलिनियर असेल. इथं नॉन कोलिनियर म्हटलं, पण आधी कोलिनियरचं सांगतो मी. सो वी कॅनॉट ड्रॉ सर्कल. या तिन्हीमधून समजा ह्या दोघांमध्ये जाणारा सर्कल काढला तर बी राहतोय, बी आणि सी मधलं सर्कल काढलं तर ए राहतोय. सो वी कॅनॉट ड्रॉ सर्कल जर कोलिनियर असतील तर. 3 कोलिनियर पॉइंट. आता मेन पार्ट आहे जो क्वेश्चन मध्ये आहे तो इथं बघूया, सगळं नोट करून ठेवा. जर समजा असं विचारलं तर इथे जे समोर आहे ते नॉन कोलिनियर पॉइंट असतील, म्हणजे इथे एक आणि इथे एक. ओके, तर या तिन्ही मधून जाणार आपल्याला काय करता येतं, एक सर्कल ड्रॉ करता येतं. रफ डायग्राम आहे म्हणून मी काय करतो, असं समजा मी पहिल्यांदा एक सर्कल काढलं आणि हे पॉईंट 3 आहेत असे इथे ए, बी, सी. कन्स्ट्रक्शन आपण काय करू शकतो, सर्कम सर्कल म्हणतो आपण त्याला. तर या तिन्ही पॉईंट मधून जाणार एक सर्कल आपण युनिक सर्कल ड्रॉ करू शकतो. म्हणजे असे किती सर्कल ड्रॉ करता येतात आपल्याला, ओनली 1 नॉन कोलिनियरचे.